नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 10 चिंटू रुसला चिंटू हसला या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया चिंटू रुसला चिंटू हसला या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 कारणे लिहा. 1. चिंटूला मित्र नव्हते कारण चिंटू अस्वच्छ राहायचा. 2. चिंटूला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही कारण विस्कटलेले केस, चिपडलेले डोळे, चुरगळलेले कपडे पाहून मुले हसायची व चिडवायची. 3. ऋतुजा ताई जवळ आली कारण एक दिवस चिंटूला एकटाच बसलेले पाहिले. 4. चिंटू हसू लागला कारण स्वच्छ व आनंदी दिसणारा चिंटू सगळ्यांचाच मित्र झाला व शिक्षकांनी चिंटूचे कौतुक केले. प्रश्न क्रमांक 2 काय होईल ते सांग. 1. तुला मित्र नसतील तर एकटेच राहावे लागेल व खेळायला बोलायला कोणीच नसेल. 2. स्वच्छ राहिले नाही तर उत्तर आपल्याला उत्साह वाटणार नाही, आपल्याबरोबर कोणी खेळणार नाही. 3. उशिरा झोपलो उशिरा उठलो तर उत्तर सकाळची कामे घाईगडबडीत करावी लागतील, शाळेत जायला उशीर होईल. प्रश्न क्रमांक 3 कशासाठी काय काय वापरतात ते लिहा. 1. दात घासण्यासाठी टूथपेस्ट किंवा दंतमंजन. 2. अंग पुसण्यासाठी टॉवेल. 3. कपडे धुण्यासाठी साबण किंवा वॉशिंग पावडर. 4. अंगण झाडण्यासाठी झाडू किंवा खराटा. 5. केस धुण्यासाठी शॅम्पू. प्रश्न क्रमांक 4 तू सकाळी उठल्यापासून शाळेत जाईपर्यंत काय काय करतोस ते लिही. उत्तर मी सकाळी 6 वाजता उठतो, शौचास जातो, हात पाय स्वच्छ धुतो, दात घासतो, तोंड धुतो, दूध पितो, अंघोळ करतो, स्वच्छ कपडे घालतो, थोडा वेळ अभ्यास करतो, आई बाबांसोबत नाश्ता करतो, सकाळी 10 वाजता मी शाळेत जातो. प्रश्न क्रमांक 5 तुला मित्र मिळावेत म्हणून कोणकोणत्या चांगल्या सवयी असाव्यात ते लिहा. उत्तर मी स्वच्छ व टापटीप राहीन, सर्व गोष्टी वेळच्या वेळी करेन, माझा सर्व अभ्यास पूर्ण करेन, मी नेहमी आनंदी व उत्साही राहीन, सर्व मित्रमैत्रिणींना मदत करेन, खेळताना भांडणार नाही, सर्वांशी प्रेमाने वागेन. प्रश्न क्रमांक 6 ऐक, म्हण व लिही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पाठ क्रमांक 10 चिंटू रुसला चिंटू हसला या पाठामध्ये रू या अक्षराची ओळख करून दिलेली आहे.
रू या अक्षराचे वाचन आपल्याला करता आले पाहिजे. त्याचबरोबर रू असलेले शब्द आपल्याला न चुकता न अडखळता वाचता आले पाहिजेत. त्या दृष्टीने रू असलेल्या या शब्दांचा आपण सराव करूया. रू, ऋतू, ऋण, ऋषी, ऋषभ, ऋतुजा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्या पाठ क्रमांक 10च्या स्वाध्यायामध्ये अशा प्रकारचा साने गुरुजींचा एक उतारा दिला आहे. तो उतारा आपण वाचूया. व्यवस्थितपणा म्हणजेच सुंदरता. कोणतेही काम वेळच्या वेळेस करणे, कोणतीही वस्तू नीट जागेवर ठेवणे, पैशांचा व्यवस्थित हिशेब ठेवणे, दिलेल्या शब्दाप्रमाणे वागणे, तिकिटे रांगेत नीट उभे राहून घेणे, रांगेमध्ये उभे राहून बसमध्ये शिरणे, शेकडो गोष्टी व्यवस्थितपणात येतात. विद्यार्थी मित्रांनो, साने गुरुजींनी आपल्याला व्यवस्थितपणा म्हणजे सुंदरता असे सांगितलेले आहे. आणि हा व्यवस्थितपणा जपताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला करता येईल ते यामध्ये दिलेलं आहे. ही सर्व कामे आपण नियमाने केली तर त्या कामात आपला व्यवस्थितपणा दिसेल, म्हणजेच आपल्या कामात सुंदरता येईल. प्रश्न क्रमांक 7. साने गुरुजींच्या उतार्याप्रमाणे व्यवस्थित राहण्यासाठी तू आणखी काय काय करशील? उत्तर: शरीराची स्वच्छता ठेवेन, स्वच्छ कपडे घालेन, सर्वांना मदत करेन, सर्वांचे काम ऐकेन, स्वतःची कामे स्वतः करेन, खेळताना भांडणार नाही, शिस्त पाळेन, शाळेच्या नियमांचे पालन करेन, कचरा डस्टबिन किंवा कचरा कुंडीतच टाकेन. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची अनेक कामे तुम्ही व्यवस्थित राहण्यासाठी करू शकाल. प्रश्न क्रमांक 8. कृती लिहा. 1. सकाळी लवकर उठायचे. 2. हातपाय स्वच्छ धुवायचे. 3. दात घासायचे. 4. अंघोळ करायची. 5. स्वच्छ कपडे घालायचे. 6. केस विंचरायचे. 7. दप्तर नीट भरायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, चिंटू रुसला चिंटू हसला या पाठामधून आपल्याला अनेक चांगल्या सवयी सांगितलेल्या आहेत आणि ह्या चांगल्या सवयी आपण आपल्या आचरणात आणल्या पाहिजे. प्रश्न क्रमांक 9. विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. उशिरा लवकर, दूर जवळ, मावळणे उगवणे, कौतुक निंदा, नाराज खुश, चांगले वाईट, कुरूप सुंदर, आनंद दुःख. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चिंटू रुसला चिंटू हसला पाठ क्रमांक 10 या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नोत्तरे चांगली लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.